नमस्कार मंडळी. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा वारसा सांगणारा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरातील जिव्हाळ्याचा विषय म्हणजे खमंग भाजणीचे थालीपीठ. कडाक्याची थंडी असो किंवा पावसाळ्याची रिमझिम, गरमागरम थालीपीठ आणि त्यावर पांढरे शुभ्र लोणी, मग दुसरं काही नकोच. विविध कडधान्य आणि तृणधान्य खमंग भाजून तयार केलेली ही भाजणी चवीला जितकी उत्तम तितकीच आरोग्यासाठी पौष्टिक सुद्धा आहे. असे खुसखुशीत थालीपीठ कसं करायचं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करण राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. भाजणीच्या थालीपीठासाठी सगळ्यात आधी आपण भाजणी घेऊया. आता भाजणी कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण असं मुठीने जर एक मुठ आपण घेतलं तर ह्याचं एक थालीपीठ, ह्या अंदाजाने आपण थालीपीठाचे भाजणी जे आहे, पीठ जे आहे ते घ्यायचंय. हा एक सोपा अंदाज आहे. हे बघा, आता थालीपीठाचं पीठ घेऊन झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय घालायचं मला दाखवते. तर मी 2 कांदे घेतलेले आहेत, मिडियम साईजचे कांदे घेतलेले, ते घालून घ्यायचे. कांद्यामुळे एक चांगला क्रंचीनेस येतो थालीपीठाला. त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालायची आणि भरपूर कोथिंबीर घालायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट मसाला जो आपण घरामध्ये वापरतो तो घालायचा आहे. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचंय. थालीपीठाच्या अंदाजाने मीठ घालायचंय. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. ते सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत. एकदम खूप पाणी ओतायचं नाही. हे बघा, आता आपलं थालीपीठाचं पीठ भिजवून झालेलं आहे. सुरुवातीलाच मी एकदम पातळ करणार नाही, कारण ते जसं भिजेल म्हणजे जसं मुरेल तर तसं तसं ते मऊ होतं. आता हे आपण थोडस घट्टसर असं मळून घेतलंय. आता मला 5 मिनिटं त्याला रेस्ट देणार आहे. हे बघा, एवढं मी मऊ करून घेतलेलं आहे. आता हे 5 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा, मी पोलपाट घेतलाय आणि थालीपीठासाठी मी हे मलमलचं कापड घेतलंय. आता हे आधी आपल्याला काय करायचंय, ओलं करून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यावर आपण थालीपीठ थापणार आहोत. हे बघा, हे आता ओलं करून घेतलंय आणि हे आपल्याला पोलपाटावर असं टाकून घ्यायचंय आणि ह्याच्यावर आपण थालीपीठ करणार आहोत. हे बघा, आता या पिठाला थोडी रेस्ट देऊन झालेली आहे. आता हे पीठ मगाच्या पेक्षा सॉफ्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आधीच आपण जास्ती मऊ करायचं नाही, कारण ते नंतर सॉफ्ट होतं. आता आपण ह्याच्यात लागेल तसे गोळे घ्यायचे, थोडे मळून मग आपल्याला थालीपीठ करायला घ्यायचे. जर असं वाटलं पीठ थोडं कडक आहे तर तुम्ही वेळेवर सुद्धा पाणी घेऊन ते मळू शकता. हे बघा, मी एवढा गोळा घेते. आता याचं थालीपीठ करायला घेऊया. आता थालीपीठ थापताना त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही. आणि हाताला थोडं थोडं पाणी घेऊन ते आपल्याला थापून घ्यायचंय. तुम्ही हवं तर प्लास्टिकवर सुद्धा थालीपीठ थापता येतात, त्याच्यावर थापले तरी सुद्धा चालेल. प्लास्टिकवर थापलं तर ते हाताने उचलून
तव्यात टाकावं लागतं. हे तुम्ही डायरेक्ट असं कपडा उचलून तव्यामध्ये टाकू शकता. हे बघा, आता याला मध्ये गोल करून घ्यायचंय म्हणजे ते चांगलं फ्राय होतं. त्याप्रमाणे आता थालीपीठ आपण तव्यामध्ये टाकूया. बघा, थालीपीठ भाजण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं तेल घालून घ्यायचं. हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. थालीपीठ आपण जे घालू ते खाली चिकटणार नाही. हे बघा, आता हे थालीपीठ आपल्याला उचलून तव्यामध्ये टाकायचंय. तर हे असं उचलायचंय, खाली हात घालायचा आणि आता हे तव्यामध्ये घालून घ्यायला. हे बघा, अगदी सहज थालीपीठ निघतं. आता लगेच त्याच्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं. जे आपण त्याला छिद्र केलेले होते त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. कढईने सुद्धा तेल घालायचं. आता गॅस मोठा करून थालीपीठ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं. हे बघा, आता ही वरची बाजू आहे बघा, तुम्ही थोडीशी वाफ आल्यासारखी दिसते. कलर थोडा चेंज होतो, त्यावेळेस आपण त्याला पलटी मारून घ्यायची. हे बघा, मस्त कलर आलेला आहे. आता बघा, ह्या साईडने मी सुद्धा थोडं 1 चमचावर तेल घालून घेणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं, ते थालीपीठ खूप छान अगदी खुसखुशीत होतात. आणि तेल आपण नंतर कसं त्यातून काढायचंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण बघूया दुसरी बाजू सुद्धा झाली का. हे बघा, अगदी मस्त खरपूस असं थालीपीठ भाजलेलं आहे. तर काही सेकंद आपण हे असं पुन्हा अजून खालच्या बाजून भाजून घेऊया आणि आपलं थालीपीठ तयार आहे. अगदी तुम्ही सॉस बरोबर, लोणच्या बरोबर, दह्या बरोबर, लोण्या बरोबर, तुपा बरोबर, कशाच्याही बरोबर खाऊ शकता. सगळ्या बरोबर छान लागते. का नुसते खरं ते सुद्धा छान लागतं आणि एकदा खाल्लं तर लवकर भूक लागत नाही. हे बघा, मस्त कलर आलेला आहे. आपलं थालीपीठ तयार झालंय. आता थालीपीठामधलं एक्स्ट्रा तेल कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगते. तर गॅस बारीक करून घ्यायचा आणि हे बघा, मी सपोर्टसाठी सुरी घेतलेली आहे आणि मागून कालथा धरलेला आहे. या पद्धतीने हे थालीपीठाचं उभं करून ठेवायचं. त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते निघून जातं. एक साधारण 10 सेकंद असं धरून ठेवायचं, त्यातलं एक्स्ट्रा तेल निघून जातं आणि नंतर मग आपण थालीपीठ खायला घेऊ शकतो. हे थालीपीठ सर्व करूया. असं हे भाजणीचं थालीपीठ तयार आहे. जर तुम्हाला या थालीपीठाचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.